नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। एक पेट्रोल पंपावर कोणते कपडे घालू नये या प्रश्नाचे पर्याय: 1 सुती कपडे, 2 ओले कपडे, 3 कोरडे कपडे, 4 नायलॉन कपडे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नायलॉन कपडे हे योग्य उत्तर आहे। 2 कोणत्या देशात सर्वाधिक वादळे आहेत या प्रश्नाचे पर्याय: 1 चीन, 2 रशिया, 3 जपान, 4 भारत। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चीन हे योग्य उत्तर आहे। 3 पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती आहे या प्रश्नाचे पर्याय: 1 गंगा नदी, 2 नाईल नदी, 3 यमुना नदी, 4 गोदावरी नदी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाईल नदी हे योग्य उत्तर आहे। 4 भारतातील कोणत्या राज्यात पेट्रोलचे उत्पादन होते या प्रश्नाचे पर्याय: 1 आसाम, 2 ओरिसा, 3 गुजरात, 4 राजस्थान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम हे योग्य उत्तर आहे। 5 आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचे पर्याय: 1 21 जून, 2 15 ऑगस्ट, 3 14 फेब्रुवारी, 4 26 जानेवारी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 21 जून हे योग्य उत्तर आहे। 6 भारताच्या राष्ट्रपितामध्ये जय हा शब्द किती वेळा येतो या प्रश्नाचे पर्याय: 1 10 वेळा, 2 12 वेळा, 3 15 वेळा, 4 30 वेळा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10 वेळा हे योग्य उत्तर आहे। 7 कोणता पदार्थ पाण्यातही जळतो या प्रश्नाचे पर्याय: 1 चांदी, 2 सोडियम, 3 सोने, 4 डायमंड। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोडियम हे योग्य उत्तर आहे। 8 मध खाल्ल्यानंतर काय खाऊ नये या प्रश्नाचे पर्याय: 1 भात, 2 रोटी, 3 तूप, 4 मीठ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तूप हे योग्य उत्तर आहे। 9 दुधासोबत कोणते पदार्थ घेतल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो या प्रश्नाचे पर्याय: 1 अंडी, 2 दही, 3 मध, 4 उडीदाची डाळ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उडीदाची डाळ हे योग्य उत्तर आहे। हा कोणते फळ खाल्ल्याने गोऱ्या रंगाचे जन्माला येते या प्रश्नाचे पर्याय: 1 संत्रा, 2 केळी, 3 सफरचंद, 4 नारळ। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।